नमस्कार. टीव्ही 51च्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा आजाराबद्दल, जो सर्वात कॉमन आहे, पण लोकं लाजेखातर म्हणा किंवा भीतीखातर त्याला खूप घाबरतात आणि उपचारांसाठीही दवाखान्यात न जाता अंगावर दुखणं काढतात. त्यामुळे ते वाढत जातं आणि त्याच्यामुळे त्यांना अगदी बसणंसुद्धा अवघड होतं. मग बऱ्याच ठिकाणी जाताना त्यांना लाज वाटते. बऱ्याच वेळा बसल्यावर उठता येत नाही आणि उठल्यावर बसता येत नाही, अशी त्यांची परिस्थिती होते. तर हा नेमका आजार काय आहे? मूळव्याध. या मूळव्याधाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? आणि आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? त्याचे उपचार काय आहेत? यासाठी आपण या कार्यक्रमात बोलवलं आहे डॉक्टर कपिल महाजन यांना. सर, सुरुवातीला तुमचं या प्रोग्राममध्ये स्वागत आहे. नमस्कार. मी डॉक्टर कपिल सतीश महाजन, MS जनरल सर्जरी, ॲडव्हान्स लेझर प्रोक्टोलॉजिस्ट आणि अनोरेक्टल सर्जन. सर्वत्र पसरलेला सगळ्यात मोठा आजार, जो त्या जागेपेक्षा लोकांच्या मनात असतो आणि मनापेक्षा जास्त डोक्यात असतो, ज्याला आपण अवघड जागेचं दुखणं म्हणतो, तो असतो मूळव्याध. आज आपण या मूळव्याधाबद्दलच डिटेल चर्चा करणार आहोत. मूळव्याधाची लक्षणे कुठली, मूळव्याध कसा ओळखावा, कुठली चिन्हे आल्यावर डॉक्टरांना भेटावे, कुठल्या गोष्टी खायच्या आहेत, कुठल्या नाही खायच्या आहेत. बऱ्याच वेळेस या मूळव्याधाचा खूप मोठा बाऊल केला जातो, की हे असं नाही केलं तर असं होतंय, तसं होतंय. हे सगळ्या गोष्टींच्यावर आपण चर्चा करून त्याला डिटेल त्याचं आपण विश्लेषण करून सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. त्याबद्दल मी योगेश दादांचे आभार मानतो, की मला इथे बोलवलं. कारण ज्या लोकांना या गोष्टी जाणणे खूप गरजेचे असते. कुठलीही गोष्ट कुठल्याही त्या जागेचा आजार असेल, त्याला प्लेन मूळव्याध म्हणून आपण मोकळे होतो. पण मूळव्याध म्हणजे काय? त्याचे 3 प्रकार कुठले? त्याचे प्रमुख लक्षणे कुठले? हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. तर सर मला सांगा, मूळव्याध म्हणजे नेमकं काय? मूळव्याध ही बघायला गेलं तर खूप मोठी टर्म आहे ॲक्च्युअली. पण त्याचं आपण विश्लेषण केलं तर आपल्याला 3 प्रकारात करता येतं. प्रथमतः त्याला आपण पाईल्स म्हणतो, ज्याला आम्ही हिमोरॉइड पण म्हणतो, ज्याला आपल्या प्रमुख बोलीभाषेत आपण कोंब येणं म्हणतो, तो प्रथम. दुसरा, त्या ठिकाणी अशी चीड पडलेली असते, त्याला आपण फिशर म्हणतो. आणि तिसरा म्हणजे बुधद्वाराच्या अवतीभोवती कुठेतरी एक छोटी पोळी येते. ती पोळी फुटून त्याच्यातनं जो ट्रॅक तयार होतो, त्याला आपण बोलीभाषेत बगंदर असे म्हणतो. तर त्याला आम्ही फिस्टुला म्हणतो. मूळव्याधाचे हे 3 प्रमुख प्रकार, पाईल्स, फिशर आणि फिस्टुला. ओके, म्हणजे हे तिघं प्रकार मूळव्याधाचे का? हो, हे तिघं प्रकार मूळव्याधाच्याच नावाखाली आपण त्याला ओळखतो. ओके. सुरुवातीला नेमकं आपल्याला आजार कोणता झालाय या तिघांपैकी ते कसं ओळखता येईल? सर्वप्रथम कुठल्याही मूळव्याधाच्या आजारामध्ये सगळ्यात पहिलं लक्षण जे येतं, ते म्हणजे त्या जागेवर दुखणे. दुसरी गोष्ट म्हणजे जळजळ होणे. जेव्हा पेशंट वॉशरूमला जाऊन आल्यानंतर जळजळ करायची कंप्लेंट खूप सारी करते. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे जे आपण म्हणतो की अवघड जागेचे दुखणे. कुठे तुम्हाला बसता येणार नाही, बसल्यावर त्रास होईल. कुठे तुम्हाला जाता येणार नाही, चालता फिरता जो त्रास कंटिन्यू होत राहतो. अशी लक्षणे निर्माण झाल्यास त्वरित डॉक्टरांना भेटले पाहिजे. म्हणजे रक्त येणं किंवा सूज दिसणं हा मूळव्याध असू शकतो. रक्त येणं आणि सूज दिसणं हा मूळव्याधाची पूर्वरूपही पण असू शकतात किंवा हा मूळव्याधाचा प्रमुख लक्षणं सुद्धा असू शकतात. काही केसेसमध्ये रक्त येणं हे कंटिन्यू बरेच पेशंट कंप्लेन करतात, की आम्हाला 5 वर्षापासून थोडं-थोडं रक्त जातंय किंवा काही पेशंट असे येतात, की मला मागच्या आठवड्यापासून रक्त जातंय. बदलत्या काळानुसार लक्षणं सुद्धा बदलली. पण रक्त येणं हे प्रमुख लक्षण दिसल्यावर लवकरात लवकर डॉक्टरना भेटणं हा सगळ्यात मोठा पर्याय असतो. बऱ्याच वेळा आपण बघितलंय, की लोकं एकतर लाजेखातर सांगायला घाबरतात अगदीच. किंवा कुठं असं एखाद्या प्रोग्रामला गेलं, तर बसलं की त्यांना उठता येत नाही आणि उठलं की बसता येत नाही, अशी त्यांची परिस्थिती होते. हो. म्हणजे आपण साध्या बोलीभाषेत म्हणायचं झालं, तर ज्याची जळती त्याला कळलंच कळेल. बरोबर आहे. मग ह्या गोष्टींना म्हणजे सुरुवातीची गोष्ट कशी ओळखायची, की आपल्याला मूळव्याध आहे की इतर काही आजार आहे आणि आपण लाजलं पाहिजे का? तर याचं उत्तर असं आहे, की अजिबात लाजलं नाही पाहिजे. जसे इतर शरीरात आपले अवयव आहे, तसाच हा देखील एक भाग आहे. ठीक आहे, आता बऱ्याच गोष्टी कशा असतात, मग आपल्याला माहिती नसतं, पण समोरचं म्हणतं म्हणून आपण लाजतो. किंवा समोरचं म्हणतोय, की "अरे नाही, नाही, असं नाही, ते ती जागा अवघड आहे." किंवा "त्याला ते कुठे दाखवू नको, लोकं तुझी मजाक उडवतील, लोकं तुझी थट्टा करतील." पण शेवटी शरीर जसं देवाने बनवलंय, तसंच तोही एक अवयव आहे. त्यामुळे घाबरायची अजिबात काळजी नको. कुठल्याही प्रकारचे लक्षण दिसले, रक्त येणे, सूज येणे, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर आग होणे, बसायला त्रास होणे, तरी त्वरित भेटणं हे गरजेचं. बरं, यामध्ये जर समजा एखाद्याने उशीर केला, तर त्याचे पुढे परिणाम काय होऊ शकतात? त्याचे पुढे परिणाम होण्याचे चान्सेस असे असतात, की बऱ्याच वेळेस समजा आपल्याला हाताला जखम झाली,
तर आपण तिथे लघवीचे किंवा संडासच्या आत लावत नसतो. पण ॲक्च्युअली ती जागाच अशी असते, की तिथून नॅचरली मल येण्याची जागाच ती बनवलेली. त्यामुळे ते होतच असतं. तर पुढे चालून त्या जागेचं इन्फेक्शन होणे, त्या जागेचा मोठा पस तयार होणे आणि ह्या गोष्टी हाताबाहेर जाणे, हे सगळ्यात मोठं प्रमुख लक्षण ते असतं. म्हणजे या आजारात जीव जाण्याची शक्यता असते. ह्या आजारात जीव जाण्याची शक्यता अगदीच नसते, पण रोजच्या कार्यक्रमात पेशंटचा जीव नक्कीच थोडा-थोडा जात असतो. एकतर तो त्याला त्रास असल्या कारणाने किंवा कोणाला सांगू शकत नाही तो त्या गोष्टी खातीर. हो, हो. म्हणजे लोकं घाबरतात का मग हे? नेमकं ऑपरेशनला घाबरतात, की त्यांना असं वाटतं, की खूप ऑपरेट केल्यानंतर आपण काम करू शकणार नाही, असं विचार तसं नाही. लोकांच्या मनात पहिली भीती ही असते, की बऱ्याच ठिकाणी असं पसरलंय, की मुळव्याधचं ऑपरेशन केल्यावर संडासचा कंट्रोल राहत नाही किंवा संडास तुमची अशीच होऊन जात असेल. पण ह्या गोष्टी आधीच्या पारंपरिक ज्या ट्रीटमेंट पद्धती होत्या, त्यात या गोष्टी कुठेतरी असायच्या. आता जमाना बदललाय, जमाना फॉरवर्ड झालाय. तसंच आपले जे टेक्निक्स आहेत, त्याही खूप फॉरवर्ड झाल्यात. त्यामुळे पेशंट घाबरण्याचं कारण तेच असतं. एकतर ते कोणाला सांगू शकत नाही आणि त्यानंतर ऑपरेशन केलं हेही लोकं कोणाला सांगत नाही, कारण रिलेटिव्ह जे बघायला येतील, त्यांना ते सांगूही शकत नाही कसलं ऑपरेशन केलं, काय केलं. त्या भीतीपोटी, त्या लाजेपोटी ते सांगत नाही असे. ओके. बरं मग आता अशी जी पारंपरिक पद्धत होती, त्यामध्ये रुग्णाला किती दिवस ॲडमिट व्हावं लागायचं, त्याला किती कटिंग्ज व्हायच्या त्याच्या शरीराच्या, या सगळ्या गोष्टी ज्या असतील म्हणजे पारंपरिक. आता तुम्ही लेझर ॲडव्हान्स सर्जन आहात. तर याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? सगळ्यात महत्त्वाचा फरक मी सांगेल, की कुठलंही आपण ऑपरेशन ज्यावेळी करतो, सर्वप्रथम गोष्ट होते ती रक्तस्त्राव, दुसरं इन्फेक्शन, तिसरं त्या जागेवर सूज होणे आणि चौथं दुखणे. या 4 गोष्टींमुळे कुठलेही पेशंट ऑपरेशनला घाबरतात. तुम्ही मी जाऊ द्या, कोणीही घाबरतं. कारण ह्या 4 गोष्टी ज्या असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात. आता जेव्हा ॲडव्हान्स लेझरकडे आपण पाऊल टाकतो, ॲडव्हान्स लेझरने ह्या 4 गोष्टींवरच मात केली. सर्वप्रथम जिथे तुमचा रक्तस्राव समजा बराच होणार असेल, तिथे तो अगदीच कुठेतरी 8-10% रक्तस्राव होतो लेझरमध्ये. तोही बऱ्याच वेळेस नाही होत, पण 100% आपण कुठल्याही याच्यात सांगत नसतो. 8-10% रक्तस्राव होतो. दुसरी गोष्ट, पेशंटची रिकव्हरी जी आहे ती फास्ट असते. रक्तस्राव कमी असल्याने पेशंटची रिकव्हरी अगदी फास्ट असते. ऑपरेशन झाल्याच्या 24 तासात पेशंट स्वतःच्या कामालाही जाऊ शकतो. 24 माझ्याकडनं कुठल्याच गोष्टीची त्यांना बंदी नसते. 24 तासात पेशंट स्वतःच्या कामाला जाणार. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जे दुखणं असतं, तो जितका चालणार करणार, तेवढं त्याचं दुखणं कमी होणार. म्हणजे तीच त्याची रिकव्हरी फेज, तीच त्याची ब्रेसिंग असते. ओके. म्हणजे याच्यात कापाकापी नाही, कापाकापी नाही, रक्तस्राव रक्तस्राव नाही, आणि तुम्हाला जलद रिकव्हरी जलद रिकव्हरी असते. त्यानंतर जे आपण म्हणतो मोशनचा कंट्रोल जाण्याची भीती नाही. या सगळ्या गोष्टी कॉम्पॅक्ट पकडून आपण ते ॲडव्हान्स लेझर आता टेक्निक सुरू केलेलं आहे. सर तुम्ही मालेगावमध्ये हे ॲडव्हान्स लेझर उपचार सुरू करणारा, अ, ती पद्धत कशी असेल? म्हणजे कुठे करणार? आमच्या प्रेक्षकांना सांगा, की ते कुठे भेटणार? आता आपण ॲडव्हान्स लेझर मालेगावात याचसाठी आणत आहोत, की प्रत्येकाला त्या सोयीचा लाभ भेटायला हवा. तुम्हाला आता मुंबई, नाशिक, पुणे जाण्याची गरज नाही. कारण सध्या आपण लोटस हॉस्पिटलला ती सुविधा सुरू केलेली आहे. लोटस हॉस्पिटलला प्रत्येक शनिवारी तुम्ही मला भेटू शकतात. सकाळी 10 ते दुपारी 2च्या दरम्यान. त्यानंतर आपण तिथे एक सर युनिट ओपन केलेलं आहे लेझर सर्जरी म्हणून. त्यासाठीच आपण डेडिकेटेड युनिट ओपन केलेलं आहे. त्यात आपले लेझर टेक्निशियन्स पूर्ण टीम असणार. आणि जे इकडच्या पब्लिकला त्याची जी नीड आहे. आता रोग काही असा डिव्हायडेड नसतो, की मुंबईलाच आहे, पुण्यालाच आहे, मालेगावला नाही आहे. हे सगळीकडे रोगी असतात सर. जर 4 लोकांची फॅमिली असेल, हमखास 3 लोकांना मुळव्याधाचा त्रास आहेच सर. त्यामुळे आपण ही फॅसिलिटी इथपर्यंत आणली. कारण की लोकांना ते भेटावं. लोकं एवढं दूर येऊन मालेगावला पासून नाशिक जा, पुणे जा, की जी मानसिकता असते ती फार खराब असते. कारण पेशंटला असं असतं, की कुठल्या हॉस्पिटलला जायचं, कोणाला भेटायचं, कुठे थांबायचं, कोणाला डबा द्यायचा, कुठे काय जेवण करायचं. त्यासाठीच आपण ती फॅसिलिटी घेऊनच मालेगावात उतरलोय आता. बरं सर, आता समजा मी आहे, मला मूळव्याध आहे आणि मला ते जाणवत नाही सुरुवातीला. बरं. मग अशी काही फेज असते की ज्यामध्ये तुम्हाला जाणवत नाही, पण तुमच्या मूळव्याध वाढतच. हो, अगदीच एकदम योग्य प्रश्न असा आहे. आत्ताच मी ओ-पी-डीला पेशंट बघत होतो. त्यावेळी त्याची कंप्लेंट अशी होती, की मला 3 वर्षाआधी एकदा मला बर्निंगचा त्रास झालेला. म्हणजे वॉशरूमहून आल्यानंतर खूप बर्निंग झालं. पण ते इव्हेंच्युअली कमी झालं. आता जेव्हा बर्निंग झालं, त्यावेळी त्रास सुरू झालेला आहे. पण त्यांनी इतके दिवस आपण जसं टाळाटाळ करतो, की ठीक आहे, तिखट खाल्लं असेल म्हणून त्रास झाला, नॉन-व्हेज खाल्लं असेल म्हणून त्रास झाला किंवा अशा गोष्टी. पण त्याची फिजिओलॉजी थांबत नाही सर.
जी मुळव्याधाची जी फिजिओलॉजी ती सुरूच असते. कालांतराने ज्यावेळेस तुम्ही 1.5-2 वर्षांनी परत तो त्रास होतो, तेव्हा तो बराच वाढलेला असतो. त्यामुळे ज्यावेळी तो त्रास झाला त्यावेळी भेटणं अगदी गरजेचं असतं. कारण योग्य मार्गदर्शन, योग्य खाण्यापिण्याच्या सवयी त्याच्यातनं तो कमी करण्याला आपल्याला मदत होऊ शकते. ओके. आता आमच्या प्रेक्षकांना सांगा सर, सुरुवातीला लक्षणं काय असतात? त्याच्यानंतर तुम्ही काय पथ्य पाळले पाहिजे? बरोबर. किंवा खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत आपल्या, कुठल्या सवयीमुळे हा आजार आपल्याला जास्त होऊ शकतो? सगळ्यात महत्त्वाची सवय जी असते, ती म्हणजे कमी पाणी पिणे. ही सर्वत्र सगळीकडे सवय आहे सर. ॲक्चुअली आधी कसं होतं, की माणूस जेवणाला आणि पाण्याला तेवढं महत्त्व देत होता. आता कामाला एवढं महत्त्व देते, की पाणी पिण्याचे अलार्म लावावे लागतात, की पाणी वॉटर अलार्म, हा अलार्म, तो अलार्म. त्यामुळे पाणी जेव्हा शरीरात कमी होते, त्यावेळी साहजिकच शरीरात पाणी कमी झाल्या कारणाने संडास आपली कडक होते. कडक संडास झाली, की आपल्याला जोर लावावा लागतो. ज्याला आम्ही स्ट्रेनिंग म्हणतो. जोर ज्यावेळी आपण लावतो, त्यावेळी ती त्वचा नाजूक असते. त्याला ती चिरक खाली येते. चिरक खाली आल्या कारणाने तिथे फिशर होतं. अशी त्याची सुरुवात होते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की साधारणतः 3-3.5 लिटर पाणी जरूर पिलं गेलं पाहिजे. आता उन्हाळ्याचं चाललंय. उन्हाळ्यात तुम्ही ताक पिऊ शकता त्याला रिप्लेसमेंट म्हणून. त्यानंतर जितक्या काही तळलेल्या तेलकट, तुपकट, नॉन-व्हेज गोष्टी असतात किंवा बाहेरच्या हॉटेलचं जेवण असेल किंवा जे फास्ट फूड असेल, हे कुठल्याही प्रकारचं फास्ट फूड हे याच्यासाठी टाळलंच पाहिजे. ते खाण्यात आलं की हा त्रास होणारच. ओके. याला काही वयाच्या मर्यादा आहे का? स्पेसिफिक वयानंतरच हा आजार होतो असं काही आहे? नाही सर, याला ॲक्चुअली गोष्ट कशी आहे ना, आजकाल खाणं-पिणं इतकं असं व्हर्सटाईल झालंय, हो. की तुम्ही सकाळी पिझ्झा खातात, दुपारी बर्गर खातात, रात्री पाणीपुरी खातात, यात कुठेही भाजीपोळीचा समावेश नाही. आजकालची जी पिढी आहे, ज्याला आपण एक 17-18 वर्षाची पिढी म्हणू किंवा एक मिड स्टेजवाले पण, प्रत्येकाला ते एक फॅशन सेन्स झालाय तो, की हे खाल्लं तर आम्ही बेटर खातोय म्हणून. तर त्या खाण्यामुळे हा रोग होतो सर. त्याला असं वयाचं बंधन नाही किंवा कुठल्याही असं स्पेसिफिक वयोमर्यादा नाही, की अशा वयोमर्यादामध्येच ते व्हायचंय. तुम्ही तशा गोष्टी सेवन केल्या तर 100% ते होणारच. म्हणजे हा आजार मुळात लाईफस्टाईल. लाईफस्टाईल डिसऑर्डर त्याला आम्ही म्हणतो. ओके. बरं आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आता समजा आमचे जे पेशंट्स आहेत मालेगावचे, एखाद्या वेळेस त्यांना या शनिवारी जमलं नाही, तर ते तुम्हाला दुसरीकडे कुठे भेटू शकतात? सध्या तरी आपण एक लोटसला आपण स्टार्ट केलेली आहे ओपीडी. जसे आपली नीड्स वाढत जाईल तसं आपण एक कॅम्प पण ठेवणार आहोत. कॅम्पमध्ये पेशंट्स भेटू शकतात. बऱ्याच वेळेस जर ऑपरेट चालू असेल तर ऑपरेट नंतर आपण त्यांना एक स्पेसिफिक टाईम दिलेला आहे वेटिंग पिरियड. त्यात ते आपल्याला भेटू शकतात. आणि प्रत्येक प्रकाराच्या मुळव्याधाचे सगळ्या प्रकारच्या मुळव्याधाचे आपल्याकडे निवारण केले जाते. कुठल्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही किंवा कुठल्याही गोष्टीला की आता काय? जसा रोग येतो, तो त्याच्यासोबत ट्रीटमेंटसुद्धा घेऊन येत असतो. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. घाबरून बरं झालं असतं, तर मग या जगात सगळ्याच गोष्टी असंच बऱ्या झाल्या असत्या. घाबरून उपयोग नाही. त्याच्यातनं आपल्याला मार्ग काढणं गरजेचं आहे. त्यातनं आपल्याला प्रत्येक गोष्टीची एक ट्रीटमेंट असते. आपण ॲडव्हान्स लेझर यासाठीच सुरू केलेलं आहे, की ह्या गोष्टी जशा आता पेशंटला ना पटकन बरं व्हायची नीड असते. कारण मोस्ट ऑफ दी पेशंट्स कुठले असतात सर, ज्यांची सिटिंग पोश्चर असतात. एक आय-टी सेक्टर झाले, दुसरे ड्रायव्हर मंडळी झाली, जे आपले ड्रायव्हर चालक जे असतात ते झाले. तिसरे म्हणजे ज्यांचं कंटिन्यू म्हणजे बसायचं काम असतात, हे लोकं झाले. त्याचबरोबर जे लोकं कंटिन्यू बाईक राईड फिरतात किंवा जसे आपले पी-आर-ओ असतात किंवा हे सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे त्या उद्देशाने आपण तसंच पटकन बरवून त्यांना परत त्यांच्या कामाला लागण्यासाठी हे लेझर आणलेलं आहे. ओके. जर समजा आता माझंच उदाहरण दिलं, मी दिवसभर सिटिंग असतो. याच्यापूर्वी मार्केटिंगचं काम करायचो, त्यामुळे कंटिन्यू बाईकवर असायचो. मला गाडी चालवायची खूप हौस, त्यामुळे मी पप्पांची दार घेऊन फिरायला जायचो आणि 4-4, 5-5 तास कंटिन्यूअस गाडी चालवायची. त्यावेळेस मलाही असा त्रास व्हायचा. पण माझी लाईफस्टाईल थोडी फॉर्मल होती. म्हणजे मला बाहेरचं आवडत नाही, मी तेलकट-तुपकट खात नाही. बरोबर. त्यामुळे मला तो प्रॉब्लेम अजूनपर्यंत आलेला नाही आणि देव करून येऊही नको. मग अशा ज्या लाईफस्टाईल्स असतात, असे जे लोकं असतात, मग त्यांना तुम्ही शेवटचा संदेश काय द्याल, की तुम्ही लाईफस्टाईल कशी ठेवावी आणि प्रॉब्लेम झालेच, तर कसं एक्सप्लेन करावं किंवा कसं सांगावं? बरोबर. लाज बाळगावी की नाही बाळगावी? किंवा मग तुम्हाला जर लाज वाटत असेल, समजा मला लाज वाटते, तर मी आणखी कोणाला हे देऊ शकतो का तुमच्याकडे? तुम्ही प्रत्येकाला सल्ला देऊ शकतात. प्रत्येकजण माझ्याकडे आल्यानंतर त्याचे असंही सगळ्या दुःखांचं निवारण असंही होऊन जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लाईफस्टाईल चेंजिंगबद्दल जे तुम्ही विचारलंय, तर त्याच्यात सिंपल गोष्ट अशी ठेवायची आपल्याला, जेवढे की आपण फायबर रिच फूड खाऊ, जसे की काकडी, गाजर, मुळा, संत्री, त्यानंतर बीटरूट हे फायबरच गोष्टी. प्रोटीन आणि फायबर या 2 गोष्टी आपल्याला अत्यंत गरजेच्या आहेत.
त्या खाल्ल्याने आपल्याला ह्या गोष्टी टाळता येतात. आणि सोबतच थोडंफार जे आपण म्हटलं ना, की लिमिटेड ड्रायव्हिंग म्हणा किंवा लिमिटेड गोष्टी, ह्या केल्याने आपलं त्या गोष्टीपासून दूर जातंय. आणि झालंच काय, तर मी आहेच पुढे लेझर. सर, आता एवढं सगळं झालं. आपण आपल्या प्रेक्षकांना स्लाईडच्या माध्यमातून या लेझर ऑपरेशनची जी म्हणजे कृती असेल तुमची येस. किंवा ज्या पद्धतीची ही मेथड असेल, SOP असेल, ती पद्धत आपण प्रेक्षकांना स्लाईडवर दाखवणार आहे. तर मग त्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपल्याला स्लाईड्स दाखवायचं आहे. तर मग माझं एक विनंती असेल तुम्हाला, की तुम्ही ऑपरेट कसं करता, ते एंड कसं करतात, ती पूर्ण एक लाईनच टाईमलाईनच सांगा. आपलं ऑपरेटचं पाठीतनं आपण भूल दिलेली असते. पेशंट आपल्याशी बोलू शकतो, संवाद साधू शकतो. पाठीखालचा त्याचा जो एरिया असतो तो भूल असतो फक्त. त्यानंतर आपण एक बारीक प्रोब असतो लेझरचा, ज्याला आम्ही डायोड म्हणतो, लेझर डायोड म्हणतो. त्यातनं आपण तो पास करत असतो. जे काही इमोरॉइड आहेत त्याच्या पूर्ण बेसपर्यंत, पेडिकलपर्यंत त्याला आपण पास करतो. त्यात एक लिमिटेड ज्यूल एनर्जी त्यात देतो. जेणेकरून तिथलं जे काही स्वेलिंग वगैरे असते ती आकुंचन पावते. आणि एकदा आकुंचन पावल्यानंतर ती परत नाही होत. त्यामुळे तशा लेझरच्या डायोडने आपण त्या गोष्टी सगळ्या रिपेअर करत असतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस फिशर असतो, फिशरचे सुद्धा जे ब्लिडिंग एजेस असतात, ज्याच्यातनं पेशंट कंप्लेंट करतो की रक्त जातं, तर त्याला सुद्धा आपण लेझरने पूर्ण बंद करत असतो आणि लॅटरल स्फिंक्टरेक्टॉमी करत असतो, जेणेकरून पेशंटचे जे स्पिंटर असेल ते थोडे रिलॅक्स होतील. लेझरमुळे कसं असतं की इतरत्र अवयवांना त्याची म्हणजे नुकसान पोहोचत नाही. जे डेडिकेटेड गोष्ट आहे, ती आपण डेडिकेटेड गोष्ट करतो. अगदीच कसं असतं, जागा छोटीशी असते. त्यामुळे छोट्या जागेत छोट्या लेझरने अगदी उत्तमरित्या आपण ऑपरेशन करणं हे आपलं उद्देश असतं मेन. आणि त्यात बऱ्याच पेशंट आपण ऑपरेशन केलेलं आहे. बरेचसे पेशंट्स आज फ्रीली फिरतायत. म्हणजे अगदीच त्यांचा कुठलाही सण असो तरी त्यांचा पहिला कॉल असतो, की जरा याच्या शुभेच्छा, त्याच्या शुभेच्छा. कारण ते जे अवघड जागेचं दुखणं असतं ना, ते पेशंट माझ्याजवळ सांगतं. त्याला त्यातनं रिलीफ भेटल्यानंतर तो एकदम हवेत उडायला मोकळा असतो. त्यामुळे त्याच्या मनातनं सगळं गेलेलं असतं. तो निरोगी आयुष्य जगत असतो. हेच आपल्याला हवंय महत्त्वाचं सगळ्यात. ओके. यामध्ये तुम्ही आपली एक पहिली भेट झाली होती. त्यामध्ये एक वाक्यच मी मला बोलला होता. ते मला आठवतंय. पण आपल्या प्रेक्षकांना जरा सांगू शकता का पुढे? जिभेचे चोचले. गोष्ट कशी असते ॲक्चुअली, आता हा सगळा जो व्याधी आहे, हा सुरू जिभेपासून होतो. त्यामुळे आमची एक चर्चा झाली होती. त्यावेळी मी त्यांना बोलता म्हटलं, की "जिभेचे चोचले बुडाला टोचले" जे आपण वाक्य म्हणतो, ते ॲक्चुअली हे मुळासाठी सगळ्यात टॅगलाईन करण्यासारखं वाक्य आहे. कारण कंट्रोल तुमच्याच हातात आहे. तुम्हाला कोणीच सांगणार नाही, की हे पिझ्झा खा, बर्गर खा, हे खा. तुम्ही कंट्रोल ठेवलं, तुमच्या जिभेवर तुम्ही कंट्रोल ठेवलं, की ह्या व्याधीपासून तुम्ही मुक्त होणार. आणि कंट्रोल नाही ठरवलं, तर मग मी आहेच बाकीचं पुढचं. खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून. आता जाता-जाता मी तुम्हाला एक शेवटची विनंती करेन, की पुन्हा एकदा तुम्ही सांगा कधी भेटणार? टायमिंग कसा? येस. भेटायची अपॉइंटमेंट कशी घ्यायची? एकदा पुन्हा सांगा. मी प्रत्येक शनिवारी सकाळी 10 ते 2 वाजता लोटस हॉस्पिटल इथे असणार. येताना तुम्ही तुमचे सगळे रिपोर्ट्स, फाइल्स जे काही असेल ते सगळे घेऊन यायचे आणि निश्चिंत या. नाही आला तरी इथून जाताना निश्चिंत असणार ही माझी विनंती. आणि एक महत्त्वाचा प्रश्न राहिलाच सर आपला. या स्कीम ज्या असतात गव्हर्नमेंटच्या, हां. त्यामध्ये हे ऑपरेट होतात? नाही ॲक्चुअली जे महात्मा ज्योतिबाई जन आरोग्य योजना असतात, त्यानंतर जे सीएम फंड असतात किंवा आयुष्यमान कार्ड असतात, यात सध्या तरी शासनाने या गोष्टी समाविष्ट केलेल्या नाही. ॲडव्हान्स आहे. कारण ह्या ॲडव्हान्स लेझर गोष्टी आहे. हे सगळे जर्मन तंत्रज्ञान असतं. हे आता भारतात रुजायला लागलंय. त्यात नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणी हे सक्सेसफुली चाललंय. ते आपण आता मालेगाव त्याच्यासाठी आणत आहोत. कारण की इथल्या जनतेला सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे. या गोष्टीसाठी एवढं दूर जाणं ते परवडत नसल्या कारणाने आपण यात ते सुरू करत आहोत. तुम्ही मूळचे मालेगावचे. बरोबर. तुम्ही नाशिकला असताय का? येस. मग एवढा आता बेटा तुम्ही मालेगावसाठी का करता? कसं असतं, शेवटी आपण जिथे वाढतो, जिथे मोठे होतो, तिथलं काहीतरी ऋण आपल्यावर असतं आणि ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला फेडता यावं यासाठीच हा अट्टहास. नाशिक असो, मालेगाव असो, शेवटी पेशंट इंडिव्हिज्युअल असो, प्रत्येक पेशंट आपला देव असतो. आपण त्या उद्देशानेच त्याला ट्रीट केले गेले पाहिजे. आम्ही ट्रीट करताना बघत नाही गरीब आहे, श्रीमंत आहे, काय आहे, काय. पेशंट आहे त्याला पेशंटसारखं ट्रीट करावे. आणि बऱ्याच वेळेस माझ्याकडे इन्क्वायरी येत होत्या, की "सर, आम्ही नाशिकला येऊ का? आम्ही इथे येऊ का? आम्ही तिथे येऊ का?" मग त्यापेक्षा म्हटलं, लोकं एवढे तिथे येण्यापेक्षा आपणच एक वार इथे यावं आणि त्या लोकांना थोडंसं दिलासा द्यावा. त्यामुळे मालेगावला व्हिजिट सुरू करण्याचा मेन उद्देश तोच होता आपला. खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून. प्रेक्षकांनो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण ज्या मातीत घडलो, त्या मातीचं ऋण फेडण्यासाठी डॉक्टरांसारखे लोकं प्रयत्न करतायत. ते खूपच अभिमानाची बात आहे आपल्या मालेगावकरांसाठी.
आणि सरांनी जसं सांगितलं, की तुम्हाला दुसऱ्या गावाला जाऊन बरेचसे इतर खर्च असतात किंवा तुमची राहण्याची सोय होत नाही. त्यामुळे सर स्वतः मालेगावला येऊन तुमच्या सर्व तक्रारींचं निवारण करणार आहे. तर तुम्ही कनेक्टेड राहा टीव्ही 51च्या अशाच मालिकांमध्ये. सरांशी आपला पुन्हा कधीतरी संवाद होईलच. तर सर खूप छान वाटलं. धन्यवाद. तुमच्या प्रेक्षकांकडूनही तुम्हाला धन्यवाद. थांबूया.